चॅनल वर्ल्डफ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे। येस, तर आज आहे प्रणवचं ऑफिस, पण प्रणव आज ऑफिसला जात नाही आहे। तो मे बी 2 दिवसानंतर वगैरे जाईल, कारण की आज जे हे सगळं तुम्हाला पाठीमागे जे सामान दिसत आहे हे सगळं शिफ्ट होणार आहे आमच्या घरी। तर त्याच्यामुळे प्रणव आज ऑफिसला नाही जात आहे। माझ्याला झाला आहे स्वयंपाक आणि भांडे वगैरे बाकी आहे। चला तर मग आपण ते आधी करून घेऊ आणि मग मी तुमच्याशी भेटते, बिकॉज प्रणवचं कॉल सुरू आहे। काय प्रणवचे कॉल सुरू आहे, तर मला हिला इथे घेऊन बसावं लागेल, नाही तर तिथे जाऊन गाणी म्हणेल, जे नेहमी करतेच घ्यायला आहे ना। येस, आणि राईट नाऊ आमचं घर असं आहे, बिकॉज हे जे सगळं सामान आहे हे शू रॅक, जियानाच्या रूममधला बेड, हे सगळं आज आमच्या फ्लॅटमध्ये शिफ्ट होतं आहे। आणि इथे काही सामान पण भरून ठेवलेलं आहे आणि किचन ॲज युजल मेस, माहिती नाही हे सगळ्या गोष्टी कधी क्लीन होते। प्रणवचं ऑफिस सुरू आहे, इवन ह्या रूममध्ये पण तसंच आहे। हा बेड जाणार आहे, तर अर्ध्या गोष्टी पॅक करून ठेवलेल्या आहे। माझे घरचे सगळे कामं झालेले आहेत, पण तरी हा मेस आहेच जो आज मी दिवसभरात आवरेल। आणि आमच्या मेट्स वगैरे काही येत नाही आहे, म्हणून आम्ही डिसाईड करतो आहे की लवकरात लवकर आईबाबांकडे शिफ्ट होऊन जाऊ, बिकॉज घरचे कामं, घरचं सगळी पॅकिंग आणि जियानाला सांभाळणं हे पॉसिबल होत नाही आहे स्टिकला पकडून, म्हणून तो फोन जरा हलतोय। आणि हे ड्रायफ्रूट्स जे आहे मी काल रात्रीच शालो फ्राय करून थोडे ठेवलेले होते, तर आता मी याला ग्राइंड करून याचे लाडू बनवून घेईल। माझं ग्राइंड झालेलं आहे, आता मी याचे लाडू बांधेल। आणि जियानाचं काय सुरू आहे? काय जियाना बन करतोय? काय काय आता सामान मी घेऊन आलेलो आहे, काम इथे चालू आहे आणि वर चढवून देतो आणि त्यासोबतच मी काय प्रोग्रेस आहे फर्निचरचा हे सुद्धा बघतो। तर हेच तुम्ही व्लॉगला असंच कंटिन्यू करा। थोडा हेक्टिक शेड्यूल आहे, ऑफिसचे पण कामं भरपूर आहेत, थोडा आज लेट नाईट करून आज थोडं कामं मला फिनिश करावं लागतं। हे रूम कॉर्नर पे रख दो। ओव्हरऑल प्रोग्रेस फर्निचर वर्कचा खूप सुंदर आहे। त्यांना मी विचारलं की उद्या कामाला येणार आहे का, मराठी लोक आहे, महाराष्ट्रातलेच आहे, तर प्रोबेबली ते उद्या नाही येणार, बट स्टील आम्ही तो जो पूर्ण फर्निचर वर्क आहे ते म्हणाले की लवकरात लवकर आम्ही करून देऊ, तुम्ही त्याची काळजी करू नका। तर हेच उद्या सुट्टीचा दिवस आहे, त्यासोबतच प्रत्येकाला मी हेच सजेस्ट करेल की तुम्ही मतदान करायला जा। रीत्याने डेव्हलपमेंट बघून तुम्ही वोट करा, तर ते खूप जास्त गरजेचं आहे। तरीच मी आता घरी जातो, जेवण झालेलं आहे माझं, त्याच्यानंतर ऑफिस करतो पटापट। तरी आज भरपूर कामं आहेत, त्यामुळे थोडं लेट होईल आज लॉग आउट करायला, तोपर्यंत दीपाली झ्यानाला सांभाळेल। रेस तुम्ही ह्या ब्लॉगला असंच कंटिन्यू करा आणि असंच आमच्यावर प्रेम करत राहा।
आमच्या ब्लॉगला जसं शेअर करा, लाईक करा आणि तुम्हाला जे आवडते, जे तुम्हाला रिक्वायर्ड आहे ब्लॉग्समध्ये ते तुम्ही प्लीज कमेंट थ्रू आम्हाला कळवा, सो दॅट कमिंग ब्लॉग्स आम्ही तुम्हाला तसे बनवू. तर येस, आता मी जातोय घराकडे. तो आणि जियानाने बघा काय केलं. जिने काय केलं हे? प्रणव बघितलं का हिला? मगाशी रागवलं ना मी तुला. हा काय सलूट. म्हणजे जेव्हा मी हिला पावडर लावून देते ना तेव्हा हिला लावायचा नसतो आणि आज बघा. खाऊ नको ते पावडर. नाही पावडर नाही खाते ती बरोबर चपाती खाते. तिच्या हातात दिलाय मी रोल, म्हणजे मगाशी दिलेला होता आणि आता अशीच राहा सकाळपर्यंत. आणि आमचं घर बघा, सगळ्या ठिकाणी कपडे, इवन घर पण सध्या असं आहे. एव्हरीथिंग इज मेसी मेसी. घराची अवस्था खूप बेकार आहे. तर आता सगळ्यात अगोदर माझी अशी इच्छा आहे की मी आवरून घेतो. तसंच आम्ही कमिंग डेजमध्ये, आता उद्याची तर मला सुट्टी आहे, त्यानंतर थर्सडे और फ्रायडेला आम्ही आईबाबांकडे आणि आम्ही आईबाबांकडे शिफ्ट होऊन जाऊ. आणि त्यानंतर तिथनं कामं सगळे जे फर्निचरचे आणि ते इझिली मॅनेज होईल, कारण ह्या अशा डस्ट याच्यात जियानाला ठेवू नाही शकत आणि वारंवार आईबाबांकडे नेऊन देणं येण्यापेक्षा असं डिसिजन घेतलं आम्ही तिथे राहू. आणि उरलेली जी पॅकिंग आहे आणि जे काही पॅकर्स अँड मूव्हर्सकडनं आम्हाला सामान अजून शिफ्ट करायचं आहे फ्लॅटवर, ते आम्ही कमिंग डेजमध्ये शिफ्ट करू. तर 30ला आम्हाला फ्लॅट हँडओव्हर करायचा आहे. नवीन टेनंट इथे राहायला येणार आहे आणि जोपर्यंत नवीन फ्लॅटचं पोझिशन नाही मिळत तोपर्यंत आम्ही आईबाबाकडे राहू आणि मग तिकडनं तिकडे शिफ्ट. असं दाखव ना, असं बघ तू कशी दिसत आहे.